भाभी तुम्ही चुपचाप जाने का यहाँ से, जरा भी खड़े रहने का नहीं यार। तुम्हाला तो बोले नाही सर, भाभी बोलू तुम्ही जर बोलाल ना मला बोलायला द्या। कस्टमरने दगड मारलेला ऑफिसवर आमच्या। पहिले एक पुस्तक नवीन करायला दिले, ते पुस्तकाचे पैसे वगैरे भरून घेतले, ते आज या उद्या या मला नुसतं टोलवायला लागले। नंबर लावल्यानंतर 25 दिवसांना आपल्याला अवसर मिळणार असं म्हणाले। पुढे आता काय काय होणार आपल्याला काय माहिती। आणि 30 दिवसांतर मिळते, बुकिंग झाल्यानंतर मिळते। घरगुती सिलेंडरला काय प्रॉब्लेम नाही। की 80% पुण्या मुंबईमध्ये रेस्टॉरंट क्लोज केले झाले, त्याच्यामुळं कने लोकांच्यामध्ये एक संभ्रम निर्माण झाला आहे। असं लोक म्हणत होती गॅस मिळणार नाही, गॅस मागलाय काय। ग्राहकांना भरपूर त्रास व्हायला लागलाय त्या गोष्टीचा। आपोआप असुकत्या का खरी असुकते हे आता आम्हाला काय करणार ना, तिथे काय चाललंय एकदा आपल्याला काय माहिती होणार नाही। आता जी हॉटेलवर संकट आले तेच आपल्या घरगुती सिलेंडरवर येईल। अफवा आहे असं पण काय म्हणता येत नाही, कारण युद्ध आहे हे युद्धच आहे। ब्लॅकनं गॅस टाक्या द्यायला एक्स्ट्रा पैसे घेऊन टाक्या आहेत आणि नंबर लावून 8 दिवस घरला टाक्या आलेला नाही। आता याचनेच माहिती आहे का ब्लॅकने विका लागल्यात काय माहिती। अशीच परिस्थिती राहिली, गॅस जर मिळालाच नाही। दर्शक नमस्कार, के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी सध्या उभा आहे नेहमीच गजबजलेला आणि वर्दळीचा परिसर असणाऱ्या राजारामपुरीमधील घोटणे गॅस एजन्सीच्या बाहेर मी उभा आहे आणि या ठिकाणी गॅस खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात ग्राहकांची लाईन लागलेली आपण बघत आहात। जाणून घेऊयात की नेमकं एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी करायचं कारण काय, त्याचबरोबर गॅसचा अचानक गॅसबाबत कोणकोणत्या अफवा आहेत हे जाणून घेऊयात थेट खरेदी करायला आलेल्या ग्राहकांकडून। काका नमस्ते। नमस्ते। तुम्ही आता गॅस खरेदीसाठी आलाय, लाईन मध्ये उभा आहात, काय सांगाल की काय प्रतिक्रिया आहे तुमची? काय आता काय म्हणजे लाईन लागली आता, म्हणजे काय हे अफवा म्हणजे मिळणार नाही, हे करणार नाही असं काय काय म्हणजे अफवा पसरायला लागल्यात लोक। ते काय म्हणजे बुकिंग केल्यावर मिळतंय तुम्हाला कुठून कळाल की गॅस मिळणार नाही असं कळाल तुम्हाला? म्हणजे असं लोक म्हणत होती गॅस मिळणार नाही, गॅस मागलाय काय। आता बघायला गेलं तर तुम्ही जवळजवळ 2 तास रांगेत आहे, तासभर आहे। मग काय यानंतर पण अशीच परिस्थिती राहू शकते काय? काय म्हणजे ते बरं ही अफवा खरी तरी आहे काय? अफवा काय खरी नाही म्हणतात। तुम्ही लाईन मध्ये आहे म्हणून म्हटलं। होय लहान मध्ये कारण मिळणार नाही असं काय नाही, मिळणार लोकांना मिळणार म्हणतात। दादा काय सांगाल, तुम्ही गॅसच्या लाईन मध्ये आहे, गॅस खरेदी करण्यासाठी आलाय, एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी होती, काय कारण? काय ते आपलं ते गॅसचं आंदोलन पुढे चालू आहे, लढाई चालू आहे, त्यामुळे ते आपल्या इथं गॅस कमी प्रमाणात मिळाले या अशा ह्याच्यामुळं आपल्याला गॅस कमी मिळाला आहे असे तिने म्हणाले सगळेजण। मग ते नंबर लावल्यानंतर 25 दिवसांना आपल्याला अवसर मिळणार असं तिने म्हणाले। पुढे आता काय काय होणार आपल्याला काय माहिती। हे खरं आहे का बातमी काय अफवा आहे? काय आता त्याच नाही माहिती ना, तिने काय आपोआप असू शकते का खरी असू शकते हे आता आम्हाला काय करणार ना, तिथे काय चाललंय एकदा आपल्याला काय माहिती होणार नाही, बरोबर आहे ना। आता काय असणं त्याच नाही माहिती खरी आहे काय अफवा आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायला आल्या सगळ्या गॅस। सगळीकडे जी परिस्थिती आहे, काय कारण आहे गर्दी? काय कारण आम्हाला काय माहित नाही, कारण गर्दी आहे, गॅस मिळत नाही, 30 दिवसाशिवाय बुकिंग होत नाही म्हणून सांगितलं। आणि 30 दिवसानंतर मिळते, बुकिंग झाल्यानंतर मिळते। घरगुती सिलेंडरला काय प्रॉब्लेम नाही, मिळतंय। मग गर्दी व्हायचं कारण काय एवढ्या मोठ्या प्रमाणात? जे आम्हाला माहित नाही, आता ही लोक आलेले बघून आम्ही खरंच आहे का अफवा आहे? खरं आहे की आता हे तुम्ही बघताय 2 दिवस झालं गर्दी इथं आहे, फुल 2 दिवस गर्दी फुल आहे। काल तर सगळे पत्रकार येऊन गेलेत काल। दादा काय सांगाल, गर्दी होती मोठ्या प्रमाणात? तुम्ही आता बघत असाल म्हणजे आपलं इंस्टाग्रामला फेसबुकला म्हणजे हे चालू आहे, रील्स चालू आहेत किंवा त्याच्यामध्ये पण असं दाखवलं जातं की 80% पुण्या मुंबईमध्ये रेस्टॉरंट क्लोज केले झालेत, त्याच्यामुळं कने लोकांच्यामध्ये एक संभ्रम निर्माण झाला आहे की शक्यतो आपल्या इकडं पण अशीच सिच्युएशन होईल। आता जी हॉटेलवर संकट आले तेच आपल्या घरगुती सिलेंडरवर येईल। ह्या गोष्टीमुळं लोकांना काय वाटाले की गॅस नाही मिळणार, त्याच्यामुळे ही गॅस गर्दी नाही मिळणार आहे काय? हे आता आपण सांगू शकत नाही। आता मी तर म्हणजे आपलं डेली जसं महिन्याचं 2 महिन्याचं रुटीन असते त्याच्या हिशोबानं आलोय की आम्ही कुठल्या अफवा ऐकून आलोय, तर सांगता येत नाही। जर परिस्थिती हे जर युद्ध असं चालू राहिलं तर ही परिस्थिती येऊ शकते। आता तिथं वीज चालू झाले ना तितकं, बर मग त्यासाठी हे गॅस कमी यायला लागल्यात असं झालंय। बर, मग हे खरंच आहे का अफवा आहे? हा खरंच आहे की, आता ते टीव्हीवर बघत नाहीस हा, त्यासाठी। बरं, मग भविष्यात गॅसचा तुटवडा निर्माण होणार आहे का? नाही मग आता मोदी काय म्हटलं की घरोघरी
त्यासाठी करतात वाटतं. आमच्या इकडे तर काय काढलेलं नाही, अजून काय आलेलं नाही कुठल्या बंगल्यात नाही. तुम्हाला गॅस मिळाला आहे? आम्हाला आता आमच्याकडे आम्हाला मिळते की त्यांनीच देतात आणि कोण देणार. काय युद्ध चालू आहे असं म्हणजे आहेच सत्य, पण ग्राहकांना भरपूर त्रास व्हायला लागला त्या गोष्टीचा. कुठंतर काहीतरी शासनानं त्याची अंमलबजावणी करावी. खरोखरच गॅसचा तुटवडा झालाय, होणार आहे का ही अफवा आहे? अफवा आहे असं पण काय म्हणता येत नाही, कारण युद्ध आहे हे युद्धच आहे आणि प्रत्यक्षात डोळ्यानं प्रत्येकाला दिसतंय पण ते, आणि त्याचा परिणाम पूर्ण जगावरती होत पण आहे. फक्त इराण, इराक किंवा अमेरिका यांच्यावर न होता आपला काही संबंध नसताना भारताचा आपल्याला पण त्यात त्रास व्हायला लागलाय. बऱ्याच वेळी तर तुम्ही मागापासून रांगेत आहे, तासन तास लोकांना रांगेत उभं राहावं लागते. रांगेत तर आता उभा राहावं लागणारच, कारण पुन्हा आणखीन तिथंच विषय येतोय की लोकांना त्रास होणार, तर हे रांगेत उभा राहावं लागणार. तुम्हाला मिळाला का गॅस? हा मिळाला की गॅस मिळाला, पण थोडं इकडे तिकडे करून छान म्हणजे 30 दिवस झालेले असेल तरच मिळतो. याच्या अगोदर कसं 25 दिवस किंवा 20 दिवसाच्या आतबाहेर नंबर लागायचा. तो आता तसं नाही आहे की ते बोलतात की 30 दिवस झाले असेल तरच तुम्हाला भेटणार, म्हणजे तुटवडाच आहे. त्यामुळे ते काहीतरी त्यांचा पण विषय असेल. अशीच परिस्थिती राहिली, गॅस जर मिळालाच नाही तर काय होईल? काय पुन्हा आणखीन डबल रांगा लागतील. ब्लॅकनं गॅस टाक्या द्यायला एक्स्ट्रा पैसे घेऊन टाक्या आहेत आणि नंबर लावून 8 दिवस घरला टाक्या आलेल्या नाहीत. मग इथं आलोय तरी टाकी देऊन झाल्या, टाक्या संपल्यात, घरपोच द्यायला लागल्यात. 8 दिवस झाले घरला नंबर आलेला नाहीत आमच्या. तुम्ही कधी अप्लाय केला होता? 8 दिवस झाले, आता 30 दिवस झाले टाकी घेऊन. कारण काय याचं एवढी दिरंगाई व्हायचं कारण काय? आता याचनीच माहिती आहे का ब्लॅकने विका लागल्यात काय माहिती. मोठ्या प्रमाणात गॅसचा तुटवडा शहरात निर्माण झालाय. झाला असेल हो, पण आता घरातली माझ्या गॅस टाकी संपल्या, त्याला काय पर्याय? आता यांनी टाकी काहीतरी ऍडजस्ट करून मला द्यायला पाहिजे. आता माझ्यासमोर 2 गाडी गेल्या टाक्या घरपोच द्यायला, आणि इथं माणसं आलाय त्याला द्यायला नको? द्यायला पाहिजे काय नको मला सांगा? मी कोणाची चुकी आहे? तर याला वाली कोण? वाली हीच की. कोण असणार आहे दाखवा की, हीच वाली आहेत. मोठ्या प्रमाणात गर्दी पण होत्या. गर्दी होत्या. काय खरं आहे? खरंच तुटवडा झाला? आता ह्याने तुटवडा केला असला तर आपल्याला काय कळणार आहे? हा, किती दिवसापासून तुम्हाला त्यांचं gas आता कुठं मिळाला? गोडाऊन आहे ते काय गोडाऊन लांब बघायला जाणार आहे? किती टाक्या शिल्लक आहेत किती नाही ते? किती दिवसापासून तुम्हाला गॅसचा तुटवडा आहे? आता मला तर घरात आलेलं नाही 8 दिवस नंबर लावून. बर, आता टाकी घेऊन किती दिवस झाले ते पुस्तक आहे बघा. पहिले एक पुस्तक नवीन करायला दिले, ते पुस्तकाचे पैसे वगैरे भरून घेतले, ते आज या उद्या या मला नुसतं टोलवायला लागले. अजून पुस्तक दिलेलं नाही मला नवीन. 1100 रुपये भरून घेतले तिथे. मोठ्या प्रमाणात ग्राहकांबरोबर हेळसाडपणा का सुरू आहे कंपनीचा? आता याचनीच माहिती काय येणे काय अपराधापर्यंत चालू आहे. एवढ्या त्यांना 8 दिवस झाले तुम्ही गॅस दिलेला नाही, काय याचं कारण आहे? कुणाचं काय कराल तुम्ही? कुणाचं हे बघा, एंट्री बघा त्यांची बराबर टायमिंगला दिलेली आहे. आता एक कवा घेतलेला सिलेंडर आहे, महिना झाला त्याला. 26 बरोबर ना? महिना झाला. थांबा एक थांब. आता हे दिलेली तारीख आहे, याच्या प्रमाणे त्यांची वेटिंग व्हायला पाहिजे. आज तुम्हाला माहिती आहे गॅसचा काय त्रास चालू आहे सगळ्यांना. थांब घे, गॅसची कंडिशन काय आहे. तरी आम्ही 200 सिलेंडर वाटले इथं आमच्या स्पॉटला. जे वाटायचं होतं 130 वाटायची होती. थांबा, तुम्ही जर बोला ना मला बोलायला द्या. 2 वाजलेत कुठे? 1ला तिथं एक तर बोला, तुम्ही बोला ना तर मला बोलायला द्या. तुम्ही जे दगड घेतले मारायला ऑफिसला, हे पण सांगा दगड घेतले मारायला. हा, सांगतो की हे पण कस्टमरनी दगड मारलेला ऑफिसवर आमच्या. आता हे जे केलंय हे किती तारखेचं बुकिंग तुम्हाला दिसतंय ना? हा, 9 फेब्रुवारी. आता जे मागची माणसं आहे, ज्याला जे 1.5 महिना झालेला आहे, त्याला सिलेंडर आधी द्यायचा का ह्यांना पहिला द्यायचा? हे पहिला विषय क्लिअर करा. तर आता मागच्या तुमचा घरातला सिलेंडर तुम्हाला 1.5 महिना 2 महिना झाला नाही तर तुम्हाला द्यायचा अधिकार आहे का ह्याला द्यायचा अधिकार आहे? आता संपले त्याला काय करायचं मग? हा, त्यांचा घरातला सप्लाय त्यांचा 2 महिना आधी, ते त्याला काय करायचं? 2-3 टाक्या असतील. 2-3 काय यांचा घरात फॅक्टरी आहे? 2 महिने झाले टाकी दिली. मोठ्या प्रमाणात भाभी तुम्ही चुपचाप जाणे का, या जरा भी खडे राहणे का नाही? या नाही तसं बोलायला नाही तुम्ही, तुम्हाला असं बोलले नाही पण हो, ग्राहकाला बोलायला नाही नसलं का? नाही ते बडबडायला नाही. हा. सांगितलं नाही म्हणजे. बरोबर असतं. नाही ते बडबड नको. भाभी बोलू हो, कामाला आहे, हो, मगाशी काय म्हणलास? कामाला आहे मी. आमच्याकडे सोडून नाही. कोणी नाही का सगळं बघ.
आता नाही आलो मी 11 वाजून 12 मिनिटांना नंबरला थांबलोय. 11 वाजून 12 रिक्षात गॅस भरायला ब्लॅकनं टाक्या देतात कुठल्या त्या टाक्या हा? रिक्षात गॅस भरायला एचपीच्या टाक्या दाखवू काय व्हिडिओ करून दाखवतो भाभी बोल का उसको बोलने का सवाल क्या था? दाखवा गेल्यावर मग बंद कुठं घालायला लागेल. मेरा इसका चल रहा तू उसको देख के ले तो उसको काय बीच में क्या बोल रहा क्या? भाभी कब बैठो? बोलने का सवाल क्या था? राजनीति को बोलने का. तर आताच आपण गॅस खरेदीसाठी उभा असणाऱ्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. मोठ्या प्रमाणात अफवा पसरल्यामुळं या गॅस खरेदीसाठी लोकांची तारांबळ उडाली आहे. त्याचबरोबर सर्व कामधंदा सोडून नागरिक असतील, शहरातील व्यक्ती असतील, हे गॅस खरेदीसाठी मोठ्याच्या मोठ्या रांगा करताना आपल्याला पाहायला मिळते. केके न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह समीर मकानदार, कोल्हापूर. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.